तर आज आम्ही जाणार होतो गोल्डन पॅगोड्याला. हाय फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही चांगले असाल. माझं नाव आहे प्रियंका. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर सांगायचं असं आहे की समुद्र, बोट वगैरे हे सर्व मी फक्त मूवीमध्येच बघितलेलं. म्हणजे मी कधीच फिरायला वगैरे गेलेली नाही. गेले तरीसुद्धा असं जवळपास गार्डन किंवा असं जवळपास पार्क वगैरे असेल तिथेच. तर भीतीसुद्धा खूप वाटत होती बोटमध्ये बसायची. बट सर्वजण सोबत होते, यांचे मित्राची मुलगी वगैरे. तर थोडीशी हिंमत आली आणि सर्वजण सोबत असल्यामुळं काही नाही वाटलं. तर मग प्लॅन झाला होता आणि माझं लग्न झाल्याच्या नंतर मग ह्यांच्या इकडे रिसेप्शन वगैरे दिलं. रिसेप्शनच्या नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच फिरायला गेलो आणि पहिलं दर्शन गोल्डन पॅगोड्याचंच केलेलं आहे. तर हा समुद्र वगैरे असं मनामध्ये असतं ना की बोट बुडणार तर नाही, असं तर नाही होणार, तसं तर नाही होणार. मला पण खूप भीती वाटत होती. तरी पण मग अर्धा रस्ता क्रॉस केल्याच्यानंतर थोडं बरं वाटलं आणि मग थोडंसं मनाला असं काय म्हणते शांती वगैरे भेटली. तर मला छान वाटलं बोटमध्ये वगैरे बसून. आणि तिथे पक्षी वगैरे उडत होते, तर ते बघून अजूनच छान वाटत होतं. असं म्हणजे एक एवढा मोठा समुद्र, असं डोळे पण खूप बिरबिर करत होते. पण ठीक आहे, थोड्या वेळानंतर मग थोडीशी हिंमत आली मनामध्ये की ठीक आहे, एवढं काही घाबरायचं काही काम नाही आहे. मग हे झाल्याच्यानंतर मग आम्ही बोटच्या खाली वगैरे उतरलं. तिथं थोडंफार फोटोशूट वगैरे केले आणि इथे माईशा वगैरे होती, तिचे पप्पा पण होते. आम्ही पुढे जात होतो चालत. त्याच्यानंतर मग गोल्डन पॅगोडा आलेलाच होता. तिथे थोडाफार नाश्ता वगैरे केला आम्ही आणि माझे मिस्टर आणि मी. मग आम्ही थोडंफार पुढे गेलो. त्याच्यानंतर मग गोल्डन पॅगोडा आला. इतकं सुंदर आहे ते बघायला. मंदिर खूप छान आहे आणि जर तुम्हालाही बघायचं असेल तर खूप छान टेम्पल आहे. तिथे जाऊन एकदम मन असं प्रसन्न झालं. म्हणजे येताना जी भीती होती ना मनामध्ये, ती सर्व निघून गेल्यासारखीच होते. असं खूप छान वातावरण वगैरे तिथले, एकदम शांत. एवढी गर्दी होती तिथे, बट एकदम सायलेंट सर्व. खूप छान होतं. आणि तिथे सांगायचं म्हटलं तर कपल वगैरे तुम्ही असं हातात हात वगैरे घालून नाही फिरू शकत, कारण ते एक धार्मिक स्थळ आहे. आणि आम्ही अगोदर स्टार्टिंगला मला माहिती नव्हतं, तर आम्ही थोडंसं हातात हात वगैरे घालून चालत होतो तिथे. बट तिथे जे वर्कर होते ते बोलले की असं नाही चालायचं, थोडं डिस्टन्स ठेवा. आम्ही थोडंसं लांब झालो. बट ठीक आहे. तिथे कपलला असं गळ्यात वगैरे घालून बसायची परमिशन नाही आहे किंवा असं फिरण्याचे पण नाही आहे. ते लगेच ओरडायला सुरुवात करतात. पण हे चांगलं आहे. मला तरी असं वाटतं की हे खूप चांगले आहे. म्हणजे डिस्टन्स ठेवून वगैरे चाला, कारण लहान मुलं वगैरे असतात बघणारे. मंदिर वगैरे बघून झाल्याच्यानंतर मला आतमध्ये जायचं होतं, पण त्याचं काही टाईम वगैरे असतो वाटतं. मला पण एवढं काही माहिती नाही, कारण मी फर्स्ट टाईमच आलेली. आणि मग थोडं आम्ही तिथे फिरलो वगैरे. पण खूप छान आहे. तुम्ही पण एक वेळेस व्हिजिट नक्की करा. त्याच्यानंतर मग आम्ही हे झाल्याच्यानंतर मग आम्ही गेलो यांच्या मित्राच्या हॉटेलवरती. मला वाटतं गोराई वगैरे बीच आहे तिथे. मला काही तिथं जास्त शूट वगैरे करता नाही आलं, कारण खूप अंधार होता आणि समुद्राचं पाणी खूप म्हणजे बाहेरपर्यंत आलं होतं. त्याच्यामुळे सर्व चिकचिक झालं होतं. त्याच्यामुळे शूट तर करताच नाही आलं आणि अंधार पण होता. त्याच्यामुळे मला मग शूट वगैरे नाही करता आलं. त्याच्यानंतर मग आम्ही ह्यांच्या मित्राचं हॉटेल होतं, तिथं आम्ही जेवण वगैरे केलं. ते हॉटेल पण खूप सुंदर होतं आणि जेवणसुद्धा एक नंबर होतं. तर त्याच्यानंतर मग आम्ही खाऊन वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही निघालो घरी. आणि तिथेसुद्धा एक कच्चा रस्ता होता, तिथूनही यायला खूप भीती वाटत होती. पण मग थोडंसं रस्त्यावर आल्याच्या, कारण जो कच्चा रस्ता होता तो एकदम भयानक पूर्ण म्हणजे जंगल टाईप होतं. त्याच्यामुळे जास्तच भीती वाटत होती. तिथेसुद्धा काही शूट वगैरे करता नाही आला मला. त्या कच्च्या रस्त्यामधनं मला काही जास्त शूट वगैरे नाही करता आलं, कारण खूपच अंधार होता, एकदम काळोख पडल्यासारखा. त्यानंतर मग रस्ता वगैरे क्रॉस करून झाल्याच्यानंतर तिथून एक रिक्षा केली. रिक्षा करून आम्ही बोटच्या तिथं पोचलो. आता ते मला नाही सांगता येणार की कुठलं, कारण मी नवीन असल्यामुळे मला इथले काय एवढं मुंबईचं वगैरे काही माहिती नाही आहे. त्यानंतर मग इथली एक
म्हणजे बोटमध्ये बसल्याच्यानंतर तिथे त्या एक गोष्ट मला खूप आवडली की तुम्ही टू व्हीलर वगैरे या म्हणजे या किनाऱ्यावरची त्या किनाऱ्यावर नेऊ शकता. माझ्यासाठी हे सुद्धा पहिल्यांदाच होतं. त्याच्यानंतर त्या बोटमध्ये ना सिंगर वगैरे होते, म्हणजे खूप छान असे गाणे वगैरे म्हणत होते. असा होता माझा हा ब्लॉग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.